फरार 3 आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले। एकूण 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हत्येच्या 25 दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। अजूनही एक आरोपी फरार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, 2 आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे आणि अद्याप एक आरोपी फरार आहे, काय अधिकची माहिती आहे? घुले आणि सांगळे या दोघांना अटक करण्याचीच माहिती आता समोर येत आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कोर्टासमोर देखील आज हजर करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे। खरं तर बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले हाच प्रमुख असल्याचं खरं तर बोललं जात होतं। मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर खरं तर अनेक चौकशा ची मागणी देखील करण्यात आली होती। सीआयडी चौकशी करत होती, SIT चौकशी करत होती आणि अखेर हे 2 आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। एक आरोपी अजूनही फरार आहे। त्याचबरोबर संशयित आहे एक, ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी जो लोकेशन देत होता त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती, त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत ते पहिल्यापासूनच चौकशी करत होते आणि त्यानंतर जे आरोपी आहेत किंवा मदत करत आहेत अशांना देखील विचारपूस करत होते, चौकशी करत होते आणि त्या अंती आता 2 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। खरं तर आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेचा रोल काय होता, त्याचे संबंध कशा पद्धतीने सगळ्याचे धागेदोरे होते हे सगळं तपासणार असल्याचं देखील पोलीस करत आहे। त्यामुळे या दोघांना आता अटक केल्यानंतर या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सगळ्या ज्या कड्या आहेत त्यांना एकत्र करण्यामध्ये पोलिसांना यश येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। नक्कीच विष्णू, तर दोघांना अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेलं आहे। आता एकाला आणखी एका आरोपीला कधी ताब्यात घेतले जाते याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही अटकेत आहे असं देखील माहिती कळतीये। सुदर्शन घुलेला अटक करण्यात आलेली आहे, पाहूया त्याच्या गुन्ह्याची कुंडली। सुदर्शन घुलेचं वय हे 26 वर्ष आहे। मागील 10 वर्षात त्याच्यावर 10 गुन्हे दाखल झाले। केस पोलिसांमध्ये तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत। मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। तर सुधीर सांगळेचं वय हे 22 वर्ष आहे। पुण्यातील सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय। आवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणीचा गुन्हा देखील त्याच्यावर आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी पकडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर या संबंधीतील जो एक आरोपी आहे त्याचा देखील शोध घेतला जातोय। तसंच संतोष देशमुख यांचं लोकेशन शेअर करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूण 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, म्हणजेच 2 आरोपी आणि ज्या व्यक्तीनं संतोष देशमुख यांचं लोकेशन शेअर केलं त्या व्यक्तीसह 3 पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हत्येच्या 25 दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्या प्रकरणातील 3 आरोपींचा गेल्या 25 दिवसांपासून शोध सुरू होता आणि 25 दिवसांनंतर या आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि यातील एक जण अद्यापही फरार आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। फरार 3 आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा आणखी एका संशयिताला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे या मिळून हे 3 जण हे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलिसांकडून या 3घांचीही चौकशी केली जाणार आहे। हत्येच्या 25 दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। अजूनही एक आरोपी फरार आहे आणि पोलिसांकडून आता एका आरोपीचा शोध घेतला जातोय।